मित्रांनो, आज आपण निफ्टीचं 1 वीकचं ॲनालिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो 1 वीकचा चार्ट लावला आणि इथे एक ट्रेंड लाईन पाहायला मिळते. मित्रांनो, मार्केटने कुठे ना कुठे आता त्या ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेतलेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय. इथे त्या ट्रेंड लाईनला ब्रेक केलं, इथे एकदा सपोर्ट घेतला होता, इथे सपोर्ट घेतला, आता परत इथे आला. आता लक्षात ठेवायचंय, याला कधी ब्रेक केलं तर खूप मोठा फॉल आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो आणि इथून एक बाउन्स बॅक होऊ शकतो. ट्रेंड केव्हा बदलेल तेव्हा याच्या उपर जाईल. आता ह्याचं झालं टेक्निकल ॲनालिस मित्रांनो, पण आताचं मार्केट टेक्निकल ॲनालिसवर चालतंय का? तुम्ही उत्तर द्या. तर नाही. का नाही? कारण न्यूज बेस आहे मित्रांनो. आणि शुक्रवारी एवढी सेलिंग का आली विचार केला ना, तो ग्लोबलमध्ये अनसर्टनिटी आणि मोठा हॉलिडे म्हणजे 3 दिवसाचा हॉलिडे आलेला आहे. 3 दिवसाचा हॉलिडे आल्यानंतर 3 दिवसामध्ये ग्लोबलमध्ये काय होईल हे कोणी प्रिडिक्ट करू शकतं का? तुम्हाला माहिती नाही. कारण कोणतीही न्यूज कशी येईल हे कोणीही आता सध्याच्या कंडिशनला सांगू शकत नाही. मग अशा टायमाला ना लोक ना मार्केटमध्ये पैसा ठेवत नाही, म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्या पोझिशन स्क्वेअर करून घेतात आणि कुठे ना कुठे तेच आपल्याला पाहायला मिळालं आणि स्टॉप लॉस कुठे ना कुठे ट्रिगर होताना दिसले आणि मार्केटने शुक्रवारी एक फॉल केला. तसं मोठं रिझन असं काहीच नव्हतं किंवा असं नव्याने कोणतं रिझन आलेलं नव्हतं की अरे हे तर मार्केटला माहितीच नव्हतं. पण मार्केटमध्ये कोणी पोझिशन होल्ड ठेवण्याची रिस्क आता सध्या घेऊ शकत नाही, कारण मार्केट सडनली खूप गॅप डाऊन ओपन होताना दिसतं, नाही तर खूप गॅप अप ओपन होताना दिसते. कारण ग्लोबलमध्ये असलेली अनसर्टनिटी म्हणजे मार्केट, मी जानेवारीच्या स्टार्टिंगपासून सांगतो, हे न्यूज बेस्ड मार्केट चालू आहे. हिच्या टेक्निकल चार्ट तुम्हाला काम करताना दिसणार नाही. हां, टेक्निकल चार्ट तुम्ही लॉंग टाईमसाठी कधी यूज करणार आहे, मोठ्या टाईम फ्रेमवर लॉंग पिरियडसाठी कधी इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला कामात येईल. पण तुम्ही शॉर्ट टर्मसाठी करताय तर आता टेक्निकल चार्ट काम करणार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट भारतामध्ये की 1 तारखेला बजेट येणार आहे. आता 27ला जेव्हा मार्केट ओपन होईल ना मित्रांनो, तर तेव्हा आहे ना बजेटच्या रिलेटेड भरपूर अशा गोष्टी आपल्याला समोर पाहायला मिळतील आणि त्याच्या रिगार्डिंग मार्केट इथे आपल्याला मोमेंटम करताना दिसेल. म्हणजे याच्यावरनं काय दिसतंय, ग्लोबल आणि इंडियन ह्या दोन्ही गोष्टी आता न्यूजवरच चालणार आहे. तर न्यूजवर मार्केट जेव्हाही चालतं तर मी नेहमी सांगतो की पोझिशन कमी ठेवा, कमी प्रॉफिट कमी लॉसमध्ये एक्झिट करा, होल्ड करू नका. कोणतीही पोझिशन विदाऊट हेज तुम्ही ओपन सोडू नका. इथे खूप मोठे प्रॉब्लेम होताना दिसतील. आता आपण वन डेच्या चॅट पॅटर्नवर जाऊयात. वन डेच्या चॅट पॅटर्नवर आल्यावर आपल्याला सर्वात पहिले काय पाहायला मिळतं, इथे हा एक सपोर्ट आहे की जिथून मार्केटने बाउन्स घेतलेला होता. तुम्ही पाहू शकता, याला ब्रेक केलं, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, इथे आणि हा थोडासा वरती, म्हणजे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण हा आताच्या लेवलपासून पण जवळपास 600-700 पॉईंट खाली आहे. तर मार्केट इथपर्यंत येऊ शकतं का? तर मी तुम्हाला सांगितलं, न्यूज बेस एक मोठं निगेटिव्ह न्यूज येऊ द्या तर मार्केट 25,000ची सुद्धा लेवल ब्रेक करायला टाइम लावणार नाही. त्यामुळे आपण आता काहीच प्रिडिक्ट करू शकत नाही. आता बजेट कसं आहे तो ते पण पाहण्याला आहे, कारण जीएसटी मध्ये ऑलरेडी कट करून झालेलं आहे, तुमचं व्याज दर पण कट करून झालेलं आहे, तर ऑलरेडी मोठमोठ्या सूट देऊन झाल्या. पण आता याच्या व्यतिरिक्त अजून इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी भारत सरकार काय करतं हे पाहण्याला आहे, की कधी काही पॉझिटिव्ह चांगली न्यूज आली तर मार्केटतून शूट सुद्धा होण्याची शक्यता आहे. पण आता आपल्याला एक लक्षात आलंय की सध्या आपण लॉंग पिरियडचा विचार इथे करू शकत नाही, म्हणजे 1 वीक 2 वीकच्या याच्यावर आपण जाऊ शकत नाही, कारण मार्केटमध्ये अनसर्टनिटी. मग आपल्याला इंट्राडे साठी काय लेवल असेल त्याच्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचं चार्ट पॅटर्न पाहावं लागेल. आता 15 मिनिटाचं चार्ट पॅटर्न पाहिलं तर मी मागच्या टायमाला एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती मित्रांनो, कधी तुम्हाला आठवत असेल तर अशा प्रकारची, आणि तुम्हाला सांगितलं होतं की ही ट्रेंड लाईन कधी ब्रेक झाली तर आपल्याला इथे खालचं हे टार्गेट सुद्धा पाहायला मिळू शकतं. कारण एक मोठा फॉल झाला, मार्केटने बाउन्स बॅक घेतलं आणि मार्केटने आता आपला प्रिव्हियस ट्रेंड परत आपला इथे कंटिन्यू ठेवलेला आहे. तर हे टेक्निकल ॲनालिसिस आहे. पण मी जसं वारंवार सांगतोय, न्यूज बेस आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह न्यूज काही आल्या तर मार्केट याला सुद्धा ब्रेक करून वरती जाईल. पण आता सध्या पॉझिटिव्ह पण आलं ना मित्रांनो, तर आपल्या ज्या पोझिशन अटकल्या असतील ना त्याच्यातनं निघायचा प्रयत्न करायचा, नवीन पोझिशन इथे बनवायच्या फंदात सध्या तरी पडायचं नाही आहे. आता इंट्राडेच्या लेवल काढून घेऊयात आपण. तर इंट्राडेच्या लेवलसाठी सर्वात पहिला सपोर्ट आपला हा इथे हा राहणार आहे, की मार्केट अजून खाली आलं तर कुठून बाउन्स घेऊ शकतं. तर ही एक लेवल आहे. आणि आता पुढच्या लेवल काढण्यासाठी आपल्याला थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल. मागे आल्यानंतर आपल्याला नवीन लेवल दिसतं आहे की मार्केटने खाली कुठे ट्रेड केलं आहे. तर त्यानंतरची लेवल ही इथे एक दिसते मित्रांनो, हिलाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणी ही एक लेवल दिसते आणि यालाही कधी ब्रेक केलं
तर शेवटची लेवल आपल्याला या ठिकाणी सपोर्टमध्ये इंट्राडेसाठी इथे दिसते. आता आपण वरच्या लेवल आयडेंटिफाय करू. सपोर्ट टू आयडेंटिफाय झाले आपले. वरती सर्वात फर्स्ट रजिस्टर आपल्याला या ठिकाणी हे दिसतंय. यालाही कधी ब्रेक केलं तर सेकंड रजिस्टर या ठिकाणी हे दिसतंय. अजून मार्केट कधी वर गेलं तर एक लास्ट रजिस्टर आपल्याला या ठिकाणी दिसते. लास्ट म्हटलं तुम्हाला मनात वाटेल की लास्ट का इंट्राडेसाठी याच्यावरती गेलं तर आपण वरच्या लेवल आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करू. तुम्हाला सिंपल काय करायचं आहे मित्रांनो, या लेवल चार्टवर लावून ठेवायच्या. चार्टवर या कशा प्रकारे परफॉर्मन्स करता हे तुम्हाला तिथे चेकआउट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.